चालताना दम लागायचा आणि मी मांडी घालून बसू नाही शकत, खाली बसून. 117 किलो वजन, बापरे. बर मला एक सांगा, 117 किलो वजन घेऊन तुम्ही ज्या वेळेस जगत होता ते जीवन, हे किती दिवसापासून होतं बरं हे वजन वाढत गेलंय तुमचं? 3-4 वर्ष झाले असतील. 3-4 वर्ष झालं शरीरामध्ये वजन वाढत गेलं. मग हे वजन वाढत होतं, पण कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न काही केले का? नाही, काहीच नाही केलं मी. म्हणजे प्रयत्न केले नाही, पण वजन वाढत चाललंय. मग मला सांगा, या ठिकाणी तुम्ही आलाय वजन कमी करण्यासाठी 117 किलो वजन घेऊन. किती दिवस झाले बरं या फॅमिलीमध्ये येऊन तुम्हाला? मला आता 21 दिवस झाले असतील. 21 दिवसात मी 5 केजी वजन कमी केले. क्या बात आहे. 21 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी केलं. कसं वाटतंय बरं ताई आता तुम्हाला? 21 दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी 5 किलो वजन कमी केले. 117 किलो म्हणजे नॉट इज जोक. 1 क्विंटल कधीच पार झाले. मग तुम्हाला आता कसं वाटतंय बरं ते 5 किलो वजन कमी झाल्यानंतर? हलकं वाटतंय, म्हणजे पहिला थकवायचा तो कमी झालाय माझा थकवा. म्हणजे चाललं तरी दम लागायचा. असं वाटतं झोपून राहावं फक्त. म्हणजे आता तो जाणवत नाही. आता वाटतं की नाही चला, माझा थकवा निघून गेलाय, आळस निघून गेलाय, 5 किलो वजन. बरं मला एक सांगा, आता 5 किलो वजन कमी झाले आणि खूप तुम्हाला अजून वजन कमी करायचं असेल, तर हे बाकीचं राहिलेलं वजन कमी होऊ शकतं असं वाटतं का तुम्हाला? होईल ना. आता एक मी जवळपास 21 दिवसात 5 किलो केले, तर 2 महिन्यात अजून जास्त कमी करेल. क्या बात कारण आहे. पाहू शकता, हाच कॉन्फिडन्स म्हणजे हाच विश्वास आहे. कारण का 21 दिवसामध्ये मी जर 5 किलोचा शरीरामधला फॅट लॉस करू शकते, तर राहिलेलं का होणार नाही? हा स्वतःलाच प्रश्न आहे, स्वतःचाच विश्वास आहे, की मी 5 किलो वजन कमी करू शकते फॅट शरीरामधलं 21 दिवसामध्ये. मग माझं बाकीचं राहिलेलं पण होणार आहे. हा विश्वास स्वतःला वाटतोय. कारण जर ह्या 21 दिवसामध्ये जर मॅडमचं काहीच बदल नसता झाला, तर मॅडम म्हणल्या असत्या, काहीच होऊ शकत नाही माझ्यामध्ये, आणि त्या पूर्णपणे कोलॅप्स झाल्या असत्या, की माझ्यामध्ये बदलच होऊ शकत नाही. ह्या जगामध्ये कुठलीच व्यक्ती, कुठलंच माझ्यावरती काही उपयोग होऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी मॅडमनं अनुभव घेतला आणि 21 दिवसामध्ये 5 किलोचा फॅट लॉस. त्यासाठी काय केलं बरं मॅडम या ठिकाणी येऊन तुम्ही? मी सकस संतुलन आहार सकाळ संध्याकाळ घेते. सरांनी सांगितलं डाएट पूर्ण फॉलो करते. 6 नंतर काही नाही घेत, फक्त सकस संतुलन आहारच खाते. म्हणजे तुम्ही 2 टाइम, क्या बात आहे. पाहू शकता 21 दिवसामध्ये 5 किलोचा फॅट लॉस केलाय ना. त्यांनी काय केलंय, त्यांची जीवनशैली बदलली. 2 टाइम सकस संतुलित आहार घेतात आणि अमेझिंग असा स्वतःमध्ये बदल करून घेतलाय. तर नक्कीच ताई, फक्त तुम्हाला सातत्याने, ह्यामध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. ग्रेट कोच आहेत तुमचे, खूप छान असं मार्गदर्शन करतात मनोज गवळी सर. त्यांना सातत्याने फॉलो करा आणि तुमच्यामध्ये अमेझिंग असा बदल होईल. नक्कीच पुन्हा एकदा तुमच्यामध्ये अजून 20 दिवसांनी, हा 21 दिवस आणि अजून 20 दिवसांनी काय बदल होतो हे जाणून घेण्यासाठी नक्कीच आम्हाला आवडेल. तर पुन्हा आपण भेटूया 21 दिवसांनी तुमच्यामध्ये काय बदल होतो. तर यस, माझ्याबरोबर माझी आई पण जॉईन झाली. तिचं वजन 107 किलो होतं. तिचं पण जवळपास 4 किलो वजन कमी झालंय. क्या बात आहे. म्हणजे आई साहेबांचं पण वजन 107 किलो होतं, त्यांचं पण 4 किलो झालंय, तुमचं पण 5 किलो. आणि तुम्ही आता हेल्दी जीवन जगायच्या, म्हणजे आपण म्हणतो ना, एका चांगल्या ट्रॅकवर आलोय आणि नक्कीच तुम्हाला हा जे तुमच्यामधला बदल आहे, तो अमेझिंग असणार आहे. येस. पहिला गुडघ्यांचा त्रास होता, म्हणजे स्वतः ती बसून काही सॉक्स सुद्धा घालू शकत नव्हती. आता ती स्वतः 21 दिवसात स्वतःचे सॉक्स स्वतः घालते आणि येते सकाळी इथे. क्या बात आहे. पाहू शकता असा बदल. किती व्यक्तींना असा बदल पाहिजे. येस सर, तिथं आईचं वय आहे सर 78 वय आहे सर. वय 78 वय सर. बघू शकता सर. सर चलताना या आजीला चलता येत नव्हतं सर, बसायला येत नव्हतं. असं वेळ बसवलं सर. बघा सर. नमस्ते सर. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते. कारण तुमचं वय बघूनच, आणि बघा 78 वय वर्षे आणि 107 किलो वजन वाढलंय, चालता येत नव्हतं, आणि ह्या वयामध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन एक्सरसाइज करताय. या वयामध्ये बघा 78 म्हणजे काही व्यक्ती या ठिकाणी म्हणतील झालं आता आमचं संपलं, आता काही आमचं राहिलंच नाही. पण तरी पण उमेद आणि जिद्द, 78 वय वर्षात सुद्धा ह्या आजीनं, म्हणजे आमच्या आई सारख्या आहेत, आणि ह्या आई साहेबानं 4 किलोचा फॅट लॉस केलाय. चालता येत नव्हतं, सॉक्स घाला येत नव्हते, बसता येत नव्हतं, आणि या ठिकाणी येऊन एक्सरसाइज करतायत. आणि नक्कीच नक्कीच तुमचं आयुष्य वाढणार आहे. बघा, कारण ज्यावेळेस आपल्या शरीरामधलं चरबीयुक्त वजन कमी होईल, आपण चांगल्या मार्गावरती असलो ना, तर नक्कीच आपलं आयुष्य वाढतं.
तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं पुढील आयुष्य निरोगी असेल आणि सातत्याने करा. काय वाटतं बरं आईसाहेब आता तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर? वाटतं, मला चालायला यायला लागले. ते चालताना खूप दम लागायचा, म्हणजे गुडघ्यातनं आवाज यायचा कटकट असं. पायानं सूज होती भरपूर. मला चालताच येत होतं. ते आता चालायला यायला म्हणजे तुम्हाला आता चालायला यायला लागले, थोडस बरं वाटतंय आणि अंग हलकं हलकं वाटतंय, बरोबर? कारण घरात सुद्धा काम करते वेळी मी 4 वेळा बसायची. थोडं 2 भांडी घासली तर बसूनच राहायची. काम करायला इच्छा होत. आधी तुम्हाला काय वाटायचं बरं, की बाबा माझं तर एवढं वजन झालंय, मला एवढे चॅलेंज आहेत, माझ्या गुडघ्यामध्ये आवाज येतोय कटकट, चालता पण येत नाही, आता माझं जीवन कसं असेल, काय वाटायचं बरं तुम्हाला त्यावेळेस? जसं की बाबा आता ते म्हणायची मी सरळ. देवाजवळ तीच प्रार्थना करायची, मला नको बाबा त्रास देऊ, मला सोडव येत ना, अशी म्हणायची नेहमी. पण आता म्हणजे नाही पाहू वाटत. शकता, आता आजी सांगतायत की बाबा मला त्रास नको देऊ, मला याच्यातनं एकदाच सोडव तू, मला त्रास वेदना भोगण्यापेक्षा एकदाच सोडव, आता माझं वय झालंय आणि एवढा त्रास मला आता मी असहाय्य नाही सहन करू शकत, असं त्यांना वाटत होतं. आता ताईच्या चेहऱ्यावरती असा आनंद आहे ना, स्माइल आहे, ते म्हणतात आता नाही वाटत. कारण कोणाला मरू वाटतंय बघा, मरू कोणाला वाटतं बरं? कोणालाच नाही. आणि ताई सांगतायत की आता नाही मला वाटत, आता वाटतं की चला मी चांगली होती. म्हणजे हा आनंद या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मिळतो बरं का. फक्त त्यासाठी काय करावं लागतं, आपल्या कोचचं मार्गदर्शन 100%. आणि जे कोच सांगतात ना ते आपल्या भल्यासाठी सांगत असतात बघा. कारण का, तर त्या व्यक्तीने स्वतःमध्ये काहीतरी अनुभव घेतलेला असतो आणि मग ते अनुभवाचे बोल असतात, ते अनुभव आपल्याला सांगतात आणि मग अमेजिंग आपल्यामध्ये. पण काय करावं लागेल, आपल्याला त्या कोचला ऐकावं लागेल. त्या व्यक्तीचा जो सांगतो ना त्याच्या अनुभवाचे बोल असतात. पण काही व्यक्ती काय करत असतील, त्याला काय कळतंय, मी सगळं केलंय, मी सगळं करतोय आणि त्याला काय कळतंय. असं न करता बाबांनो, त्या कोचचा ऐका. त्या कोचला थोडासा अनुभव असतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि नक्कीच त्यांचं जर ऐकलं तर, जसं ना 78 वय वर्षामध्ये तुला ताई सांगतायत की 4 किलो वजन कमी झालंय आणि आता वाटतंय जगण्याची उमेद वाढली, वाटतंय की आता मी हेल्दी चांगली जगू शकते. कारण का, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या कोचचं ऐकलंय. काय खायचंय काय नाही खायचं त्यांच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली करतात आणि अमेझिंग असा बदल होतोय. ताई तुम्ही मला सांगा, आनंदी आहात का आता तुम्ही? मी आनंदी आहे. खूप काय मला आता सांगाल बरं बरं वाटतंय. तुमच्या कोच बद्दल? तुमच्या तुम्हाला फॅमिलीची करून दिली त्या व्यक्ती आणि तो सकस संतुलित आहार आहे, त्या आहाराबद्दल आणि त्या कोच बद्दल काय सांगाल बरं तुम्ही? नेहमी आहार घेते. सर पण आम्हाला चांगलं प्रशिक्षण दिलं आम्हाला. तर आणि इथे येऊन आम्हाला समजून पाहू शकता या घेतात. ठिकाणी, या ठिकाणी आजी सांगतायत की सर आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन करतायत. कारण 80% जो पार्ट आहे तो सकस संतुलित आहाराचा आहे आणि 100% जो पार्ट आहे, कारण ज्या व्यक्तीनं तुम्हाला हे सकस संतुलित आहाराची ओळख करून दिली, तो 100% त्या व्यक्तींचं योगदान आहे तुमच्या आयुष्यामध्ये, की त्यांनी तुम्हाला ही खूप छान अशी संधी आणि खूप छान असा जगात नंबर 1 चा सकस संतुलित आहाराची ओळख तुम्हाला करून दिली. म्हणूनच आज 100% आपण त्या व्यक्तीला योगदान देतो, की त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, खूप मोठा रोल आहे आणि हा अमेझिंग बदल होण्याच्या पाठीमागचा जो रोल आहे, 80% सकस संतुलित आहार, 100% आपल्या कोचचं मार्गदर्शन आणि 20% मात्र आपण जी एक्सरसाइज करतो ना, ही आपल्या आयुष्यात आलेलं हे योगदान आहे. तर नक्कीच मॅडम असंच आनंदी आणि निरोगी जीवन तुमचं असेल आणि तुम्हाला निरोगी बघायला आम्हाला आवडेल. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील तुमचं आयुष्य निरोगी राहण्यासाठी. तर यस, थँक्यू. पाहू शकता आज मला वर्कआउट संधी दिली, मी या सिस्टीमचा मी भरपूर आभार आहे. माझ्या बरोबर ज्यांनी वर्कआउट केले त्यांचा सुद्धा आभार आहे सर. आणि मी कधीही कॅमेरा बंद करून कधीही एक्सरसाइज मी केला नाही सर. मी कसाही असून देत, मी कॅमेरा चालू करूनच मी एक्सरसाइज केले सर. क्या बात आहे. पाहू शकता आज व्यक्ती कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय की मी कधीही नेहमी कॅमेरा ऑन करूनच एक्सरसाइज केली आणि त्यांच्या बरोबर खूप व्यक्तीने आज बघा ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जवळपास 300 व्यक्तीने एक्सरसाइज केली, पण त्यांच्या आजूबाजूला जवळपास 5-50 माझ्या ताई माता भगिनी होत्या आणि एवढ्या लोकांचं आयुष्य बदलण्याचं काम मनोज गवळे सर करतात. तर धन्यवाद आहे सर, थँक्यू तुम्हाला. कारण तुम्ही चांगलं बघा, स्वतः मधला बदल तुम्ही मर्यादित न ठेवता
स्वार्थी न बनता इतरांना तो शेअर करताय. समाजामध्ये खूप व्यक्ती असे त्रस्त आहेत, त्या समाजामधल्या व्यक्तींना तुम्ही चांगलं मार्गदर्शन करताय. तर खूप छान, थँक्यू सर. आणि असंच सातत्याने तुमचं मार्गदर्शन असायला पाहिजे आणि तुमच्या हातून हजारो लोक निरोगी व्हावेत आणि हाच आशीर्वाद तुम्हाला मिळावा, याच मी तुम्हाला शुभेच्छा देईल. तर यस, या ठिकाणी वेळ झालेला आहे, आपण थांबणार आहोत. पण तत्पूर्वी थांबणार आहोत, पण आपण एक सुंदर लास्टला एक्सरसाइज केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर